शिवसेनेशी युती न केल्यास भाजपसाठी परिस्थिती कठीण असेल अशी चिंता खुद्द भाजपच्या खासदारांनीच मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय भाजप खासदारांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। लोकसभेच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे। कालच्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब झालं असलं तरी अनेक मतदारसंघाचा अजूनही निर्णय झालेला नाहीये। सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंचं नाव निश्चित झालंय। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम ऐवजी उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश निवड मंडळ समितीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर यापुढे लोकायुक्त खुद्द मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकतात, कारण मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात कायद्यातल्या सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान अण्णा हजारेंची मागणी मान्य झाल्यानं त्यांनी घोषित केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सरकारनं केलंय। आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत, मात्र सरकारच्या निर्णयावर अण्णा हजारे समाधानी नाहीयेत। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड झाला असून मराठा समाज हा कुणबी जातीतच मोडतो असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी मागासवर्ग आयोगानं रास्त ठरवली आहे। ओबीसी आरक्षणाची बाजू सक्षमपणे कोर्टात मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्याची मागणी ओबीसी नेते छगन भुजबळांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भुजबळांनी ही मागणी केली आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4714 कोटींचा निधी जाहीर केलाय। राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे 7950 कोटींची मागणी केली होती। महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिलटकर्णींसाठी एक गोड निर्णय घेतलाय। पहिल्यांदाच बाळंत झालेल्या महिलेला राज्य शासनाकडून एक खास बेबी केअर किट दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई शहरावर आता तब्बल 10,342 सीसीटीव्हींची करडी नजर असणार आहे। मुंबईमध्ये अधिकचे 5,625 सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या स्थानकांना देण्यात येणाऱ्या पुणेरी पगडीच्या आकारावरून आता नवा वाद निर्माण झालाय। पुणे मेट्रो मार्गावरील डेक्कन जिमखाना आणि संभाजी उद्यान या दोन स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्याच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडनं विरोध दर्शवलाय। सह्याद्री अतिथीगृहातील प्रवेशावरून कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची पोलिसांशी बाचाबाची झाली। मंत्रिमंडळाची बैठक सुरू असल्यानं पोलिसांनी वैभव नाईक यांना अतिथीगृहात प्रवेश दिला नाही, मात्र विनायक मेटेंना पोलिसांनी प्रवेश दिल्यानं नाईकांचा भडका उडाला। नाशिकच्या जिल्हा बँकेच्या संचालकांनी तब्बल 400 जणांना जिल्हा बँकेत अगदी साध्या कागदावरती अर्ज घेऊन नोकरी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या नोकरीसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप देखील केला जातोय। सैराट आणि मुळशी पॅटर्न चित्रपटातल्या प्रमाणेच वाढदिवस साजरा करण्याचा पॅटर्न पिंपरी चिंचवड मधल्या शिवसेना नेत्याला चांगलाच महागात पडलाय। तलवारीने केक कापल्यामुळे शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईलगतच्या भाईंदरमध्ये घडली आहे। भाईंदरमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीनेच पत्नीच्या ऑफिसमध्ये घुसून तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली आहे। औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात एका महिलेची उभ्याने प्रसूती झाल्यानं तिचं बाळ फरशीवर पडलं आणि ते दगावलं आणि या बातमीला न्यूज 18 लोकमत दाखवल्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासन जागं झालंय आणि प्रशासनानं आता प्रसूतीसाठी अपघात विभागातच आता विशेष कक्ष या ठिकाणी निर्माण केलाय। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीला मोठं यश आलंय। नाशिकच्या गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीला पोलिसांनी अडकाव करत दिंडीचा आवाज बंद करण्याची कारवाई केली आहे। ध्वनी प्रदूषणाचं कारण देत पोलिसांनी दिंडी बंद करण्यास सांगितलं। नाशिकमध्ये शिंदेवाडी गावात घराबाहेर उभ्या असलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या आगीत ट्रक जळून खाक झालाय। आग विझवण्यासाठी नागरिकांची मोठी पळापळ झाली। मनमाड बाजार समितीत भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे। यामध्ये मेथीच्या भाजीचे भाव सर्वात जास्त कोसळले आहेत। मेथीच्या जुडीला फक्त 2 ते 3 रुपयांचा भाव मिळतो, तर कांदा, टोमॅटो आणि आता मेथीच्या भावातही घसरण झाल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। भिवंडीतल्या दापोरीमधील ग्लोबल कंपाऊंडमधल्या शिवकृपा डेअरीवर एफडीएने छापा टाकून 3.5 लाख किमतीचं भेसळयुक्त पनीर जप्त केलंय। दूध पावडर, भुकटी, पनीर क्रीम,
ग्लिसरीन, सनफ्लॉवर तेल आणि हे भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे. खेड हिंसाचार प्रकरणी आणखी 4 अटक करण्यात आलेली आहे. या 4ही जणांना खेड न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नालासोपाऱ्यात व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा तुळींज पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये 3 पीडित मुलींची सुटका करून एका दलाल असलेल्या महिलेला देखील या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. वसईतील एका हॉटेलच्या टेरेसवर धाड टाकून पोलिसांनी अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश केलाय. मुंबई अहमदाबाद हायवेवरच्या भूक लगी हे नावाच्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता आणि या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक अंकुश थापड आणि मॅनेजर राहुल मजुमदारला अटक केली आहे. डम्पिंग ग्राउंडमधून येणारा धूर आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहे. डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे इथले स्थानिक आक्रमक झाले. श्रमजीवी संघटनेनं कामगारांच्या अनेक मागण्यांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो कामगार आणि आदिवासी सहभागी झाले होते. पुण्यामध्ये एका महिलेनं शोले स्टाईल आंदोलन केलंय. पुणे स्टेशन भागात सेंट्रल बिल्डिंग जवळील टॉवरवर चढून या महिलेनं हे आंदोलन केलंय. भिवंडी शहरातील एकमेव नाट्यगृह मीनाताई ठाकरे रंगायतन हे दुरुस्तीच्या नावाखाली वर्षभरापासून बंद आहे आणि याच्याच निषेधार्थ भिवंडीकर संघर्ष समितीच्या वतीनं महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. भायखळ्याच्या राणीच्या बागेत 1 फेब्रुवारीपासून डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. जिजामाता उद्यानानं अॅनिमल प्लॅनेट या वाहिनीसोबत करार केलाय. कल्याणमध्ये पोल्ट्रीच्या जाळीमध्ये अडकलेल्या सापाची तब्बल 10 तासानंतर सुटका करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेच्या सापर्डे गावातील बिंदास पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये हा धामण जातीचा साप खाण्याच्या शोधात पोहोचला होता. हिंगोली जिल्ह्यात पाण्याच्या शोधात असलेली एक नीलगाय 30 फूट खोल विहिरीत पडली. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर वन विभागाच्या मदतीनं दोरी आणि जाळीच्या मदतीनं या नीलगायला बाहेर काढण्यात यश आलंय. डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्याकडे सापडलेली हत्यारं कशासाठी होती, दंगल घडवण्यासाठी होती का, असे सवाल विचारत प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि आरएसएसवर टीकास्त्र डागलंय. नारायण राणे यांनी फक्त स्वतःचे बंगले बांधले, हा कसला कोकणचा नेता असं म्हणत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे. मंडणगड दापोली तालुक्यातील तलाव सुशोभीकरणाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नांदेड लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. काँग्रेससोबत आघाडी करण्याचा पक्षाचा विचार होता, मात्र काँग्रेसनं कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप अबू आझमी यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांनी निवडणूक पूर्व प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रायगडमधून लोकसभेसाठी सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. सोलापूरमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांचं गेल्या 8 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरूच आहे. 1 वर्षापासून पगार न मिळाल्यानं हे आंदोलन केलं जात आहे. मंगळवेढ्यातल्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूर दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यानं राहुल कसगावडे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अमोल शिंदे, अशोक सावंतजी जखमी झाले. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. बेकायदेशीर मुरुम उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोबाईलच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत मास कॉपी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकाराच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नांदेडमधील जिनिंग मिलचा कर्मचारी सतीश पालीवाल आणि ड्रायव्हरनं संगनमत करून लुटलेल्या 30 लाख रुपयांचा अखेर पोलिसांनी छडा लावलाय. 21 डिसेंबरला बँक ऑफ बडोदामधून हे 30 लाख रुपये लंपास करण्यात आले होते. कोणतीही डिग्री नसताना देखील डॉक्टर असल्याचं भासवून ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीला नांदगाव पोलिसांनी अटक केली. रतन चक्रवर्ती असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. केवळ 8वी पर्यंत शिकलेला रतन हा रुग्णांवर उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर शहरातील होली क्रॉस शाळेत युवा सेना तोडफोड प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोर्चा काढला। गेल्या आठवड्यात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी होली क्रॉस शाळेत तोडफोड केली होती। 2018 सालामध्ये परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये 123 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे हे अपघात झाले। धुळ्यामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला शाश्वत हमीभाव द्यावा यासह विविध मागण्या यावेळी शेतकरी परिषदेत करण्यात आल्या। भुसावळ शहरातील खडका रोडवरच्या नेमाडे कॉलनीमधील एका विद्युत रोहित्राला आग लागल्याची घटना घडली आहे। गावकऱ्यांनी तातडीनं माती आणि रेती टाकून ही आग विझवल्यानं अनर्थ टळलाय। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात जडीबुटी विकणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातील भाजपच्या रावसाहेब भवर यांनी काल शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी रावसाहेब भवरला अटक केली आहे। सोलर ऊर्जा कंपनीने दिलेल्या कामाची परवानगी मिळवण्यासाठी लाच घेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली आहे। पुण्यामध्ये अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोसावी वस्तीत तरुणाची हत्या करण्यात आली। प्रेम प्रकरणामधून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। यवतमाळ वणी मार्गावर असलेल्या मारेगाव बस स्थानकामध्ये अनेक समस्या असल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। बस स्थानकामध्ये स्वच्छतागृहांसह अनेक गोष्टींची या ठिकाणी वानवा असल्यानं ग्रामस्थांनी बस अडवून आपला संताप या ठिकाणी व्यक्त केला आहे। महाडमध्ये 18 गावं आणि 29 वाड्यांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले। थकीत पाणीपट्टीमुळे शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये हा वाद निर्माण झालाय। यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। भुसावळ दीपनगर वीज निर्मिती केंद्र आणि मध्य रेल्वेकडे पाटबंधारे विभागाची 53 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे आणि या थकबाकीमुळे हतनूरच्या आवर्तनास विलंब होत असल्यानं पाणीबाणी निर्माण झाली आहे। परभणी शहरासह जिल्ह्याभरात हिवाळ्यातच पाणी टंचाईनं तोंड वर काढलंय, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनू लागलाय। त्यामुळे जिल्ह्यात अनधिकृतरित्या बॉटल बंद पाण्याची विक्री सुरू झाली आहे। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातल्या समस्यांवर तोडगा न निघाल्यानं युवक काँग्रेसतर्फे रुग्णालयाच्या समोर झोपा काढा आंदोलन करण्यात आलं। रुग्णालयामध्ये असणाऱ्या समस्यांवर तोडगा न काढल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत। या 3 दिवसीय स्पर्धांमध्ये ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूरमधील 1757 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। रावेर तालुक्यातील खिरडी इथून जवळ असलेल्या हतनूर धरण परिसरात पक्षी गणनेत अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले आहेत। पक्ष्यांच्या 127 प्रजाती आढळून आल्या असून पक्षी संवर्धनासाठी या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे। अमरावतीत मूलभूत सुविधांसाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करण्यात आलं। खापरखेडा गाव पंढरी प्रकल्पात गेल्यानं गावाचं पुनर्वसन करण्यात आलं, पण गेल्या 10 वर्षांपासून खापरखेडा गावात मूलभूत सुविधाच नाहीत आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। धारगाव उपसा सिंचन योजना लागू करण्यासाठी 22 गावातील लोकांनी धारगाव उपसा सिंचन योजना संघर्ष समितीच्या वतीनं धारगाव इथे तब्बल 1 तास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रोखून धरण्यात आला होता। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। नाशिकच्या कळवण तालुक्यातील अनेक भागात 2 दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत। त्यामुळे सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून कडाक्याच्या थंडीतही घराबाहेरच जागून या ग्रामस्थांना रात्र काढावी लागतेय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या 300हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेतेही या ठिकाणी उपस्थित होते। तर रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम यांनी या मतदारसंघामध्ये आता पक्षाची बांधणी वेगानं सुरू केली आहे। 2019चा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हा ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना जाहीर करण्यात आलाय। मराठी साहित्य क्षेत्रातील मानाचा असा हा पुरस्कार मानला जातो। 1 वर्षाआड दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर कवी वसंत आबाजी डहाकेंच्या नावाची मोहर उमटली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात हळदी कुंकू कार्यक्रमात तब्बल 2000 रोपं वाटण्यात आली आहेत। मानाचा गणपती महिला मंडळानं आंबा, काजू, सुरू, चंदन, कोकम अशा 10 प्रकारच्या रोपांचं या ठिकाणी वाटप केलंय।
सातारा इथल्या यमाई देवी यात्रेमध्ये उलटा ट्रॅक्टर चालवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेच्या निमित्तानं अवलिया ट्रॅक्टर चालक या स्पर्धेत दिसून आले। औंध आणि जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। तृणमूल काँग्रेसनं भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे। पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर इथे भाषण करताना ममता बॅनर्जी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गोव्याच्या विधानसभेत जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चाही झाली आहे। पटना इथे एका पोस्टरवर राहुल गांधी यांचा मुखवटा रामाच्या मुखवट्यात वापरण्यात आल्यानं हे पोस्टर सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालाय। काँग्रेसच्या राजस्थानमधील जिल्हास्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांच्या 2 गटात हाणामारी झाली आहे। सोमवारची ही घटना आहे। लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे। परवा मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर आज संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। तुमच्या नेत्यांना नियंत्रणात ठेवा अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी राजनाथ सिंग यांना सुनावलंय। राजनाथ सिंग आणि ममता बॅनर्जी यांच्यात फोनवर चांगलीच खडाजंगी झाल्याचं कळतंय। अमित शहा यांच्या जाहीर सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा आरोप ममता यांनी केलाय। रशियाचा माजी जगज्जेता व्लादिमीर क्रॅमनिक यानं मंगळवारी व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली आहे। नेदरलँड्समधील विक आन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्यानं आपल्या निवृत्तीची घोषणा केली। तर क्युबाच्या सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका पेट्रोल पंपावर कारचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात 2 जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले। अमेरिकेमध्ये झालेल्या हिमवादळानंतर अमेरिकेतील मिडवेस्टमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग तापमानाची नोंद झाली। तापमान उणे 48 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। तर हिमवादळामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। त्यामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे।